नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता नागराजने शहाणपणा करतच महिप्तची वाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आता महिप्त हा नागराजच्या पुरता बदला घेण्याचा ठरवणार आहे. आणि जेव्हा नागराज हा महिप्तला एकटाच त्या गॅरेजमध्ये टाकून येणार, आता महिप्तवर पाळत ठेवताना कोणीही नसताना इथे आता जेव्हा नागराज घरी येणार तेव्हा महिप्त हा सगळ्या लोकांसमोर येऊन कशा प्रकारे नागराजच्या पापांचा पाडा वाचणार आहे. 22 वर्षापूर्वी जो अपघात झालाय तो त्याचा साथीदार हा महिप्त आणि त्याचबरोबर नागराज हे आहेत असं सांगितलं. याबरोबर इथे आता नागराजची घरात कशी वाट लागणार आहे, नागराज बरोबरच आता प्रियाच्या देखील पापाचा पाढा कसा वाचला जाणार आहे, नागराज, प्रिया आणि महिप्त तिघे जणही यात कसे लटकणार आहेत, हे आजच्या या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो. आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की महिप्तवर इजा करून म्हणजेच त्याच्या डोक्यावर बाटली खोडून नागराज त्याला स्वतःच्याच म्हणजेच महिप्तच्याच गॅरेजमध्ये कोंडून ठेवले आहे. आणि आता नागराज त्याच्यावरती व्यवस्थितपणे पहारा देतोय. परंतु महिप्त हा जेव्हा शुद्धीवर येतो तेव्हा तो त्याला अगदी व्यवस्थितपणे चॅलेंज देतो की नागराज शेठ, तुम्ही माझ्याशी गद्दारी करून खूप मोठी चूक केली. आता हे सगळं तुम्हाला भोगावं लागणार. 113% तुम्हाला मी इथेच गाडणार. आणि जेव्हा महिप्त त्याला धमकी देतो तेव्हा नागराज लागतो हसायला. तो म्हणतो की अरे महिप्त, आधी तू स्वतः जो जखमीशीर झालायस तो तर तसाच राहणार आहेस. आणि लक्षात ठेवा, जास्त बडबड केलीत ना तर तुला इथूनच डायरेक्ट धगाट पाठवेन. नागराजला इथे भलताच कॉन्फिडन्स आलेला असतो. त्याचबरोबर घरी आता सायली आणि अर्जुन हे वेगळ्याच टेन्शनमध्ये असतात. म्हणजे जो काही प्रकार सुमनच्या बाबतीत घडलाय तो प्रकार सायली आणि अर्जुन घरी सांगतात. आणि हे ऐकल्यानंतर आता प्रतापला आणि कल्पनाला धक्काच बसतो. तिथे अस्मिता देखील असते. आता हे ऐकल्यानंतर प्रताप आणि कल्पना म्हणतात की बापरे, म्हणजे नागराज इतक्या थराला जाऊन वागू शकतो, हे कधीच आम्हाला वाटलं नव्हतं. परंतु आता अर्जुन आणि सायली हे घरात सगळं सांगितल्यानंतर प्रताप म्हणतो की आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये नागराजला अडकवलं पाहिजे, त्याला असं आपल्याला सोडायचं नाहीये. तर मग अर्जुन म्हणतो की हो बरोबर आहे बाबा, तुमचं पण करायचं तरी काय, त्यावर सुरुवातीला आपण हे सगळं रविराजला सांगायचं असं प्रताप सांगतो. प्रताप अर्जुनला सांगतो की अर्जुन, सायली, तुम्ही दोघ जणही ज्या आणि सुमनवर जो काही अत्याचार होतोय त्याला अगोदर घरात कळवा. म्हणजेच नागराजच जे काही वागणं आहे त्याबद्दल अगोदर रविराजला कल्पना द्या, कारण त्याला अंधारात ठेवून काही आपण करू शकत नाही. त्यामुळे आता अर्जुन आणि सायली यांना खरंच बाबांचं म्हणणं पटत असतं. प्रताप जे काही बोलतो ते अगदीच योग्य असतं, कारण रविराज हा बरोबर अगदी सगळं काही ठरवत असतो आणि यामुळेच त्याला सांगणं गरजेचं असतं. तर अर्जुन, सायली हे दोघ जणही भेटायला आलेले असतात. तेव्हा ते आल्यानंतर सुमन मात्र गप्पच असते. तेव्हा सुमन आता शांत असल्यामुळे सायली विचारते की काय झालं सुमन काकू, तुम्ही इतक्या गप्प का आहात. त्यावेळेला आता सुमनला ती म्हणते, सुमन तिला म्हणते की हो अगं सायली, मला ना खूप गाढ झोप लागली, मला कळलं नाही कशी ती. तेव्हा मग प्रतिमा म्हणते की हो अगं कधी नव्हे, ते नागराज भाऊजींनी हिला दुधाचा ग्लास म्हणे तयार करून दिला होता आणि ते दूध पिऊन नाही मस्त गाढ झोपली होती. आता हे ऐकल यानंतर सायलीला पुन्हा संशय येऊ लागतो. सायली पुन्हा विचार करू लागते की आता नागराज काकांनी इतक्या मारहाणीनंतर काकूवरती प्रेम आणून दूध दिलं असेल की नुसतं काय असेल. मला तरी वाटतंय की नक्कीच काहीतरी त्याच्या मागे. तेव्हा मग लगेच अर्जुन म्हणतो की मला सांग सुमन काकू, तुला आता कसं वाटतंय. तेव्हा ती म्हणते की हो, म्हणजे माझं डोकं जरा जड झाल्यासारखं वाटतंय. त्यावर आता रविराज म्हणतो की काय झालं, म्हणजे तुम्ही सुमनची इतकी उलट तपासणी का करत आहात, नक्की काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा सुमन गप्पच बसते. सुमन सायली आणि अर्जुन यांना खुणावत असते
की तुम्ही काहीही बोलू नका, म्हणजे दादांसमोर काही बोलू नका. परंतु अर्जुन आणि सायली यांचा नाईलाज झालेला असतो. अर्जुन म्हणतो की सुमन काकू, आय एम सॉरी, खरं तर तू मला म्हणालीस ते ठीक आहे, परंतु जेव्हा मी आणि सायली किंवा आम्ही घरच्यांनी विचार केला तेव्हा मला एकच लक्षात आलं की हे सगळं आपण सिनियरला सांगितलं पाहिजे. तेव्हा मग रविराज म्हणतो की काय झालं, काय गोष्ट आहे जे तुम्ही माझ्यापासून लपवताय? सायली, बाळा काय झाले तू तरी सांग मला. तेव्हा आता सायली गप्प असते, कारण सुमन काकूने तिला प्रॉमिस घेतले असं की काहीही सांगू नको. पण त्याच वेळेला आता अर्जुन सांगून टाकतो. तो म्हणतो की हो नागराज काका हा सुमन काकूला मारतोय, म्हणजे तिच्यावर घरगुती हिंसाचार म्हणण्यासारखंच करतोय. तो तिच्याशी तो व्यवस्थित वागत नाही आणि तिच्यावर हात देखील उचलतो. आता हे ऐकल्यावर रविराजला जबरदस्त राग येतो. रविराज म्हणतो की हा काम करणारा तर नव्हता, रिकाम टेकडाच होता, परंतु आता बायकोवर अशा प्रकारे अत्याचारही करतो. माझ्या घरातच हे सगळं चालते. सुमन, इतकी वर्ष तू का लपवलंस आमच्यापासून, सांग ना मला. तेव्हा सुमन म्हणते की भाऊजी, अगोदर तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या टेन्शनमध्ये असायचा. आता प्रतिमा वहिनी सापडल्या नव्हत्या तेव्हा तुमचं टेन्शन, त्यानंतर त्या आता सापडल्यात आणि त्यांची स्मृती परत येईपर्यंत तुमचा तो प्रवास, तुमचे डॉक्टर, हे सगळं इतकं टेन्शन असायचं तुमच्या डोक्यावर. मग म्हणून मी तुम्हाला काही सांगितलेलं नव्हतं आणि हे तसंही मला धमकी द्यायची, त्यामुळे मला काहीही बोलता यायचं नाही. तेव्हा रविराज म्हणतो की अर्जुन, तुला हे कधी कळलंय? अर्जुन म्हणतो की सिनियर, मला हे अगदी कालपवा समजले. डोंट वरी, म्हणूनच मी विचार करत होतो की यावर काय ॲक्शन घ्यायची, परंतु मला विचार केल्यानंतर हेच लक्षात आलं की मला तुझ्याच कानावर घातलं पाहिजे. कारण जेव्हा सुमन काकू कडून हे मला समजलं तेव्हा तिने मला ह्याही गोष्टी सांगितल्या की नागराज काका, एका वेगळ्या गोष्टीमध्ये काहीतरी आहे. म्हणजे मला असं वाटते की नागराज काकाच्या ना महिपशी काहीतरी संबंध आहे. तेव्हा मग सिनियर म्हणतो की काय, महिप्त आणि नागराज यांचा कसा काय संबंध असेल? त्यावेळेला आता तो म्हणतो की हो, म्हणजे सुमन काकूला तसं वाटतं की अजूनही त्या दोघांची मैत्री आहे. रविराज म्हणतो की बघितलंस, मी परवाच त्याला विचारलं होतं की नक्की तुझं महिपची मैत्री आहे का आता, परंतु तेव्हा त्याने मला काहीही उत्तर दिलं नाही. आणि आज मला कळतं की महिपचा आणि त्याचा संबंध आहे. त्यावर आता सुमन म्हणतो की सुमन म्हणते की प्लीज भाऊजी, मला माफ करा, मी हे सांगितलं नाही कारण की मी खूप घाबरले होते. मला यांनी खूप वारंवार धमक्या दिल्या होत्या की घरात काही सांगायचं नाही म्हणून. तेव्हा रविराज म्हणतो की सुमन, अगं तू कसली माफी मागते? माफी तर आम्ही मागायला हवी, खरं तर आम्हाला दोषी ठरवायला हवंस तू, कारण तुझ्यावर इतकं वाईट घडत असताना, इतकी तू घराची चांगली काळजी घेत असताना नागराज तुझ्यासोबत असा वागत होता आणि आम्हाला किंवा प्रतिमाला किंवा मला दोघांनाही ही गोष्ट नाही समजली. खरंच त्यासाठी तू आम्हाला माफ कर. त्यावर आता लगेचच सुमन म्हणते की प्लीज भाऊजी, तुम्ही असे माफी मागू नका. मला कळतंय की तुम्हालाही सांगणं हे बरोबर नव्हतं म्हणून मी सांगितलं नव्हतं त्यावेळेला. तर इथे आता नागराज हा तिकडे पहारा देऊन मात्र व्यवस्थित घरी आलेला असतो. महिपचा अगदी व्यवस्थितपणे बंदोबस्त करून तो घरी येण्यासाठी निघालेला असतो, परंतु घरात त्याच्यासाठी काय वाढून ठेवले याची त्याला जराही कल्पना नसते. नागराज मात्र आता महिपला तिथून तसाच एकटा ठेवून निघालेला असतो आणि इथेच मोठा आता ट्विस्ट येणार असतो. नागराज विचार करत असतो की आता घरी जाऊन काय थाप मारायची, कारण दादा असेल त्याला काय सांगायचं हा प्रश्न पुन्हा त्याला असतोच. तर इथे प्रियाला खूप टेन्शन आलेलं असतं, म्हणजे जे काही सायलीने तीच पितळ उघड पाडले त्यामुळे प्रियाची खूप चिडचिड होत असते. कारण की जर तिने अश्विनला सगळं काही खरं दाखवले तर अश्विन आता माझ्यासोबत कसं वागणार हे तिला अगदी व्यवस्थितपणे माहीत असतं. त्यामुळे ती खूप घाबरलेली असते की आता काय करायचं अश्विनला, आता नेमकं काय उत्तर द्यायचं याने ती टेन्शनमध्ये असते.
येते आता अश्विन जवळती. घरात जाते म्हणजेच रूममध्ये आणि त्याची माफी मागू लागते की अश्विन प्लीज मला असं चिडू नकोस ना, मला माहिती आहे की तुला माझं खूप राग आला आहे, परंतु प्लीज समजून घे, हे जे काही घडलंय. तेव्हा तो म्हणतो की हे बघ मला कळलंय आता, तू जे काही वागते ना ते फक्त आणि फक्त तुझ्या स्वार्थासाठी असतो. आता खाली अस्मिताई जे म्हणाली ना ते खरंच खरं होतं. तू फक्त तुझ्या स्वार्थासाठी वागते आणि हे तुझे रूप मी कधीही अगोदर पाहिले नव्हते. घराघरात कदाचितच जण बघत असतील, परंतु माझ्या मनावर किंवा माझ्या डोळ्यावर तुझ्या प्रेमाची पट्टी बांधली गेली होती ना, त्यामुळे मला हे खरं तुझं रूप दिसलं नव्हतं. पण आता मात्र मी हे अजिबात सहन करू शकत नाही. असं का वागतेस तन्वी? तू हे ना, तुझं वागणं मला अजिबातच न पटण्यासारखं आहे. मला हे अजिबातच आवडत नाही. त्यामुळे मला असं वाटतं ना की मी तुझ्याशी लग्न केलं ना, सगळ्यात मोठी माझी चूक झाली. मला घरातच सांगत होते सॉरी, सगळे नव्हते सांगत. मला अर्जुन दादा आणि सायली वहिनी सांगत होते की तुझ्यासोबत लग्न करू नको. जेव्हा घरात पूर्णाजी ममा माझ्यासाठी तयार होते लग्नासाठी, परंतु त्याच वेळेला सीनियर म्हणजेच रविराज काका आणि अर्जुन सायली दोघ जणही तयार नव्हते. तेव्हाच खरंतर मी ओळखलं पाहिजे होतं की हे दोघ जणही का तयार नव्हते, कारण इतकी काय अशी गोष्ट घडली असेल. पण मी त्यावेळेला त्यांना ऐकून घेतलं नाही. तीच माझी खूप मोठी चूक झाली. आता माझ्या लक्षात येतं की नक्की सायली वहिनी आणि अर्जुन दादा मला काय सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तू खूप मोठी चूक केलीस अश्विन. आता तू स्वतःलाच बोलत असतो आणि दोष देत असतो की तुझ्यासोबत प्रिया माझं लग्न झालं, पण मी खूप मोठी चूक केली. माझ्या घरच्यांचा रोष पत्करला, पण तरीही त्यांच्याबरोबर मी चुकीचं वागलो. कोणासाठी तर तुझ्यासाठी. पण तू मात्र खूप चुकीचं वागलीस माझ्यासोबत. आता अश्विन तिला खूप उंदून बोलतोत. यामुळे प्रियाला आता काही कुठूनही स्कोप नसतो. नागराज नाही तर नाही इथे आता अश्विन पण तिची साथ देत नसतो, तर इथे महिप्त हा अजूनही बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो. नागराज म्हणतो की चला महिप्त शेड, आता इथे मस्तपैकी आराम करा स्वतःच्याच गॅरेजमध्ये. मी आता इथून निघतो. महिप्तला आता तो पुन्हा व्यवस्थित बांधून त्याच्या तोंडाला रुमाल वगैरे बांधून बेशुद्ध करून तिथून पळालेला असतो. पण मात्र इथे नागराजच बॅडलक खूपच जास्त खराब असतं. नागराज हा तिथून जातो आणि थोड्याच काही वेळानंतर महिप्तला जाग आलेली असते. महिप्त आता खूपच जास्त आनंदात असतो. तो म्हणतो की मला इथे आता बांधून ठेवलं, पण या नागराजला माहीत नाही मी आता त्याचा कसा गेम वाजवणार आहे. ते त्याला वाटत असेल की मी काहीच करू शकत नाही, मी कोणासमोरही आता जाऊ शकत नाही. पण नाही, असं मी आता करणार नाही. नागराजच्या घरी जाऊन त्याची वाट कशी लावायची हे मला चांगलंच माहीत आहे, असं आता महिप्तने स्वतःच ठरवलेलं असतं. त्यानंतर मग आता प्रतिमाला या सगळ्या गोष्टींच खूप राग आलेला असतो. जे काही नागराज वागलाय त्यासाठी त्याला जाब विचारायचा आणि रविराज तर ठरवतो की जाब नाही, फक्त जाब विचारून काहीच होणार नाही. आपल्या नागराजला तर घरातून हकलून काढलं पाहिजे. जोपर्यंत त्याला घरातून हकलणार नाही ना तोपर्यंत काहीही त्याच होणार नाही, असं आता रविराजने ठरवलेलं असतं. परंतु इथे आता नागराज जेव्हा येतो तेव्हा त्याला रविराज विचारतो की काय रे नागराज, काय म्हणतोयस, कुठे होतास इतका वेळ? त्यावेळेला आता नागराज हा त्याला सगळं काही आठवतं की त्याने महिप्तला कसं बंद करून ठेवले. तेव्हा मग आता नागराजला बघून रविराज म्हणतो की काय झालंय, तू इतका घाबरला काय आहेस आणि इतकं रात्रभर जागरण करण्याची तुला काय गरज होती? नागराज तेव्हा नागराज आता नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तर देत असतो. तो म्हणतो की नाही अरे दादा, त्याचं काय झालं ना, मला एका महत्वाच्या बिझनेससाठी जायचं होतं. म्हणजे माझा मित्र म्हणाला की आपण नवीन बिझनेस सुरू करूया आणि त्यासाठीच मी तिथे गेलो होतो. खरं तर त्यासाठीच मला तिथे जाणं गरजेचं होतं. परंतु इथे आता रविराजला राग आलेला असतो. म्हणतो की मला सांग हे नक्की काय चाललंय? तुझं रात्री अपरात्री
तुझं येणं शिवाय तुझं बायको बरोबर सुमन बरोबर तू कसा वागत आहेस. तेव्हा आता तो म्हणतो की सुमन बरोबर काय वागतोय मी. तेव्हा सुमन आता जराशी घाबरते, कारण की पुन्हा येतात नागराज, तिला काहीतरी बोलेल याची भीती तिला असते. तेव्हा मग सुमनला लगेचच सायली पुढे करते आणि म्हणते की हे काय तुम्ही पाठीवर मारल्याच्या खुणा आहेत. या नागराज काका हे असं कसं करू शकता तुम्ही. त्यावर रविराज म्हणतो की हे बघ नागराज, तू माझा लहान भाऊ आहेस आणि आई बाबांनंतर तू माझ्याकडे आहेस आणि माझी जबाबदारी तरी होती तुला व्यवस्थित सांभाळण म्हणजे, परंतु तू मात्र हद्द केली आहेस. तू सुमन बरोबर असं वागवणं खूप चुकीचं संस्कार केल्यासारखं वागला आहेस. मी किंवा आई बाबा दोघांनीही तुला कधी असं शिकवलं नव्हतं, परंतु तू मात्र चुकीच्या गोष्टींच्या आणि चुकीच्या मित्रांच्या आहारी गेलास, त्यामुळे असा वागतोस. पण आता मात्र तुला माफी नाही लक्षात आलं. त्यावर आता नागराज चिडतो आणि म्हणतो की अच्छा दादा, म्हणजे सुमनने तुला हे सगळं सांगितलंय तर अच्छा. त्यावर लगेचच अर्जुन चिडतो आणि म्हणतो की सुमन काकूने सांगू दे किंवा आणखी कोणी सांगू दे, पण नागराज काका, तुझं हे वागणं योग्य आहे असं वाटते का तुला. आणि तुला जर असं वाटत असेल की तू अगदी योग्य वागला, तर मात्र या सगळ्याच्या अंतर्गत तुला शाही होऊ शकते. तू जेलमध्ये खडी खोडायला जाऊ शकतो. हे तुला माहीत आहे का, कारण तू अब्यूज करतोयस. तुझ्या तिच्याशी घरगुती हिंसाचार करतोय, त्याच्या अंतर्गत तुला आम्ही जेलमध्ये टाकू शकतो. सरळ अशी धमकी अर्जुन आता नागराजला देतो. त्यावर आता इथे रविराज म्हणतो की नागराज, तू हे जे काही वागला ना त्यासाठी मी तरी तुला आता माफ करणार नाही. तर मित्रांनो, इथे आता महिप्त हा त्या तिथून मेकॅनिक म्हणजेच त्याच्या त्या जाळ्यामधून जिथे त्याने बांधून ठेवलेल होत तिथून सुटतो आणि स्वतःच्याच ते गॅरेज असल्यामुळे तिथून बाहेर कसं पडायचं आणि हे सगळं कसं करायचं हे अगदी बरोबरपणे त्याला माहीत पडतं. आणि म्हणूनच महिप्त तिथून अगदी व्यवस्थितपणे सुटतो आणि तो सुटून आता ठरवतो की काही झालं तरी मला सुरुवातीला किल्लेदाराच घर गाठायचं. किल्लेदाराच घर गाठून मला त्या नागराजच्या सगळ्या पापांचा पाढा आता रविराज समोर वाचायचा आहे. मला माहिती, मला पोलीस तर पकडणारच आहेत हे सांगून तिथून पसार पण होऊन जाईल, पण नागराजला मला पूर्णपणे आता अडकवायच. आता असा तसा नाही, पूर्णपणे त्याचीही आता दिवस भरले पाहिजेत. असं म्हणून आता महिप्त हा ठरवतो की मी तिकडे घरी जाणार आणि सगळं सत्य सांगणार. तर इथे अर्जुन आणि सायली अजूनही नागराजच्याच बाबतीत डिस्कस करत तिथेच उभे असतात. तेवढ्यातच ते आता महिप्त गेलेला असतो आणि महिप्तवरती खरंतर त्या नागराजने मारलेलं असत, त्यामुळे त्याच्या डोक्याला पट्टी असते आणि अजूनही जखम असते. तो सगळ्यांसमोर धावत येऊन उभा राहतो आणि सगळ्यांना आता सांगायला लागतो. आता त्याला आलेलं पाहून, म्हणजेच महिप्त सगळ्यांच्या समोर पाहून सगळ्या जणांना धक्का बसतो आणि महिप्तला जे काही असत ते सगळं सत्य तो सांगत असतो. तो म्हणतो की हे बघा, मला तुम्हाला एक मोठं सत्य सांगायचे, ते म्हणजे हा तुमचा जो भाऊ आहे ना रविराज किल्लेदार, तुमचा हा जो भाऊ, हा नागराज, हा खरंच नावाला जागलाय बरं का. हा खरंच नागराज आहे. नागोबा प्रत्येक व्यक्तीला डस्तरा आहे. मला लक्षात आलं नाही, जर तो स्वतःच्या भावाला सख्या मारण्याचा प्रयत्न करू शकतो, तर मग तो मला का असं वागू शकत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे काय बोलतोयस तू महिप्त, तुला तरी कळते का. त्यावेळेला आता महिप्त म्हणतो की हो, मी अगदी बरोबर सांगतोय वकील साहेब. हो, हे जे सगळं काही आहे ना, हे सगळं काही खोटं आहे. हा जो काही वागतो तुमच्याशी गोड हे सगळं खोटं आहे, कारण की याने 22 वर्षापूर्वी तुम्हा मला सुपारी देणारा हा तिसरा व्यक्ती कोणी नसून हा नागराज किल्लेदारच आहे. भावाची प्रॉपर्टी हडपण्यासाठी याने हा केलेला प्रयत्न होता आणि त्याच्यामध्ये तो स्वतः अडकला गेला आहे. त्याच्याबरोबर हे सगळं मीही अडकायला झालो, म्हणजे मलाही त्याने हाताशी धरून हे सगळं करून घेतलं.
तेव्हा आता सगळी कबुली नागराजबद्दलची महिप्त इथे दिलेली असते आणि त्यामुळे नागराजला धक्काच बसतो. आता प्रतिमाला मारण्याचंही त्याने सांगितलेलं असतं असं ऐकल्यानंतर प्रतिमा धावत येते आणि त्याची कॉलर धरते आणि म्हणते की नागराज भाऊजी काय कामी केली होती. तुम्हाला सांगना अहो, तुम्ही हे असं का वागलात, म्हणजे आमच्या ह्यांनी अगदी लहान भावासारखं तुम्हाला जपलं, बापासारखी माया केली तुमच्यावर, पण नाही तरीही तुम्ही खाल्ल्या मिठाला जागला नाहीत. काय कमी पडलं होतं. तुम्ही आमच्यावर हल्ला केलात 22 वर्षापूर्वी. आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, ते केलत ते फक्त काही पैशासाठी आणि प्रॉपर्टीसाठी का केलंस हे सगळं. तेव्हा मग रविराजही म्हणतो की हो नागराज, तुझं हे वागणं हे खूप चुकीचं वाटतं रे. म्हणजे आई बाबांच्या संस्काराला अगदी धूळधाण मिळवलीस तुला जर काही प्रॉपर्टी हवी होती, पैसे हवे होते, तर तू सांगायचंच ना. तसं मला त्यावेळेला अरे तू असं का पाऊल उचललं, इतका महत्वाचा होता का तुला त्यावेळेला पैसा. तेव्हा मग आता सुमनलाही धक्काच बसलेला असतो की आपला नवरा या अपघातातही सामील आहे आणि भाऊजींचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामागे नागराजचा इतका मोठा हात आहे. हे ऐकल्यावर तिलाही धक्काच बसलेला असतो. तेव्हा आता हे ऐकून नागराज म्हणतो की खरंच मला माफ करा. तो सगळ्यांची माफी मागायला लागतो, परंतु कोणीही त्याला माफ करत नसतं. रविराज आणि अर्जुन म्हणतात की नाही, तुला माफ करण्याच्या ऐवजी तुला आता पोलिसांमध्ये द्यायला पाहिजे आणि हे जे काही तुझं कृत्य आहे ते कधीही कोणी माफ न करण्यासारखंच आहे असं म्हणून आता सगळे त्याच्यावरती चिडलेले असतात. प्रतिमा, रविराज सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. खरं तर सायलीलाही त्याचा त्रास होत असतो, कारण की स्वतः ती त्या अपघातामध्ये असते, त्यामुळे त्याची जळ तिलाही पोहोचलेलीच असते. तर आता महिप्त हा नागराजबद्दल सगळा खुलासा करून टाकतो. त्याचबरोबर आता प्रियाबद्दलच सत्यही महिप्त घरी सांगेल का, म्हणजे प्रिया ही तुमची मुलगी नाही, तर ती एक आश्रमातली मुलगी आहे, म्हणजेच बबली लोखंडे आहे. हे प्रियाचंही सत्य जेव्हा आता महिप्त सांगेल, तेव्हा आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.